सार्थ श्री एकनाथी भागवत. एकनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र. एकनाथी भागवत या नावाने प्रसिद्ध असलेला हा महान ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधावरील श्री एकनाथ महाराजांनी ओवी छंदात लिहिलेली विस्तृत स्पष्टीकरणात्मक अशी मराठी टीका होय. या ग्रंथात सुमारे 1350 श्लोक व त्यावर 18,000 ओव्यांची टीका आहे. श्री एकनाथ महाराजांचा काळ शिवाजीच्या पूर्वी सुमारे 100 वर्ष असा मानला जातो. त्यांचा जन्म पैठण येथे 1900 शके 1455 सन 1533 मध्ये झाला. तरी हे वर्ष काही लोकांना मान्य नाही. काही जण शके 1450 तर काही जण 1470 असे मानतात. ज्या भानुदासाने पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरचा राजा रामदेवराय याने नेली होती, ती परत आणली. त्या भानुदासांच्या वंशात एकनाथांचा जन्म झाला. भानुदासांचा पुत्र चक्रपाणी, चक्रपाणीचा पुत्र सूर्यनारायण आणि त्याचा पुत्र म्हणजे एकनाथ महाराज. नाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांचा हा पुत्र पुढे महान संत म्हणून प्रसिद्ध झाला. एकनाथांचे कुळ देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचे असून गोत्र विश्वामित्र होते. एकविरा ही त्यांची कुलदेवता. यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. त्यामुळे नक्षत्र दोषामुळे त्यांचे आई वडील त्यांच्या जन्मानंतर फार लवकर मरण पावले. त्यामुळे नाथांचे पालन पोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांच्याकडेच झाले. नाथांची मुंज 6 वर्षी झाली आणि त्यांनी लहानपणी गीता, उपनिषदे, शास्त्रे, तत्वग्रंथ, भागवत इत्यादी पुराण यांचा अभ्यास तसेच लेखन, वाचन, गणित यांचाही अभ्यास केला. बालवयात भक्ती मार्गाचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे मन परमार्थाकडे वळले, पण त्यांना पारमार्थिक गुरु नव्हते. आपल्याला कोणीतरी गुरु पाहिजे अशी ओढ त्यांना लागली. नाथ अत्यंत सुस्वभावी होते. आपले आजोबा चक्रपाणी यांना नाथांनी विचारले व त्यांची अनुज्ञा घेऊन देवगिरी येथील विद्वान आणि संत जनार्दन स्वामी यांच्याकडे ते गेले. अत्यंत नम्रपणे वागणारा, तेजस्वी, ओघवत्या वाणीचा तरुण एकनाथ जेव्हा जनार्दन स्वामींना भेटला तेव्हा त्याने आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावे व गुरुदीक्षा द्यावी अशी त्यांना विनंती केली. जनार्दन स्वामींना त्यांची योग्यता कळली होती. त्यांनी त्या मुलाची सर्व चौकशी करून त्याला दीक्षा दिली आणि त्याला आपल्या जवळ आपल्या सहवासात ठेवून घेतले. गुरुपरंपरा. नाथांची गुरुपरंपरा पारंपरिक पद्धतीने चरित्रे लिहिणाऱ्या सर्व चरित्रकारांनी नारायण, ब्रह्मदेव, अत्री, दत्त, जनार्दन, एकनाथ अशी सांगितले आहे. त्यांच्या या परंपरेला काही ठिकाणी दुजोरा मिळतो व अत्रींचे पुत्र दत्तात्रय हेच एकनाथांच्या गुरुचे गुरु असे मानले जाते. तर काही लोक जनार्दन स्वामींचे गुरु चांदबोधले किंवा चंद्रबोध हे होते असे मानतात. त्या काळातील अनेक लोकांनी चांदबोधले यांचा जनार्दन स्वामींचे गुरु असा उल्लेख केला आहे. काही लोक चांदबोधले यांचे गुरु राजे महम्मद व त्यांचे गुरु महम्मद गौस असे गुरूंचे उल्लेख करतात. आपल्याकडे लिखित स्वरूपात व शकवार काळाची नोंद व नात्यांची व वंशाची नोंद करण्याची पद्धत फारशी नव्हती. त्यामुळे भौतिक दृष्टीने नक्की कोण कोणाचे गुरु याबद्दल लोकांमध्ये नेहमी वाद आहेत. एकनाथांच्या चरित्रात असे दिसते की सद्गुरूंच्या सहवासात ते राहत असताना ते गुरूंना जमा खर्च काळजीपूर्वक ठेवीत असत. एका पैशाची चूक झाली तर ती रात्री जागून ती चूक ते दुरुस्त करीत. जनार्दन स्वामी कर्तव्य दक्ष होते, प्रेमळ होते. एकनाथांची सचोटी आणि मनाची एकाग्रता पाहून स्वामींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम बसले.
जनार्दन स्वामी गडावर एका एकांत स्थळी समाधी लावून बसत असत. असे म्हणतात की भगवान दत्तात्रय त्यांना साक्षात सगुण रूपात दर्शन देत. स्वामींनी एकदा एकनाथाला दत्तात्रयांचे दर्शन घडवायचे असे ठरवले. एका शुक्रवारी त्यांनी एकनाथाला बरोबर घेतले. गडाच्या उत्तरेला असलेल्या एकांत स्थानी ते गेले. एकनाथाला ते म्हणाले, या ठिकाणी श्री दत्त महाराजांशिवाय कोणीही फिरकत नाही. ते कोणत्या वेशात येतील ते सांगता येत नाही. तू बिचकू नकोस. एका शिलाखंडावर बसून स्वामीने ध्यान धरले. थोड्या वेळाने तेथे मुसलमान फकीराच्या वेशात एक मनुष्य आला. त्याचा देह मलिन होता. त्याने अंगावर कातडे पांघरले होते. हातात एक कटोरा होता आणि बरोबर एक कुत्री होती. स्वामींना चाहूल लागली. धावत जाऊन त्याने त्या मनुष्याचे पाय धरले. त्या मलंगाने त्यांना प्रेमाने उठवून आलिंगन दिले. नंतर दोघे जवळ बसून संभाषण करू लागले. नंतर त्या मलंगाने स्वामींच्या हातात कटोरा दिला आणि कुत्रीचे दूध काढण्यास सांगितले. जनार्दन स्वामी उठले. त्यांनी कुत्रीची धार काढली. मलंगाने आपल्या झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढले. ते कटोऱ्यातील दुधात कालवले आणि दोघे जण कटोऱ्यातील भाकरी चवीने खाऊ लागले. स्वामींनी कटोरा धुण्यासाठी नाथांजवळ दिला. नाथ तळ्यावर गेले. कटोऱ्यात पाणी घेतले आणि भाकरीचे जे कण होते ते पिळून टाकले. नाथ काय करतात ते मलंगाने पाहिले होते. त्यांची भावभक्ती त्यांनी जाणली आणि जनार्दन स्वामींचा हेतूही जाणला. मग नाथांचे भाग्य उजळले. मलंगाच्या ठिकाणी दत्तात्रयांच्या निज स्वरूपात प्रकट होऊन नाथांना दर्शन दिले. कुत्रीच्या ठिकाणी कामधेनू दिसू लागली. श्री दत्तात्रयांनी नाथांना हृदयाशी धरले व स्वामींना म्हणाले, अरे जनार्दना, हा तुझा शिष्य मोठा अवतारी पुरुष आहे. हा लोकांना सन्मार्गाला लावील, माझी याच्यावर पूर्ण कृपा आहे. नंतर दत्तगुरु अंतर्धान पावले. मलंगही दिसेनासा झाला. नाथांचे मन भरून गेले होते. गुरुशिष्य त्या एकांत स्थळावरून परत स्वस्थानी परतले. अनुष्ठान. गुरुनी नाथाला देवगिरीच्या वायव्येला शूलभंज नावाच्या पर्वतावर जाऊन श्रीकृष्णाचे ध्यान करत राहा असे सांगितले. तेथे नाथ दिवसभर कृष्णाचे ध्यान करीत. संध्याकाळी फलाहार करीत. एका गुराख्याने त्या तपस्वी नाथांना पाहून रोज दुधाचे एक भांडे त्यांना आणून देण्यास सुरुवात केली. नाथ ते दूध पीत असत. एकदा तो गवळी लवकर आला. तेथे त्याला असे दिसले की एका नागाने ध्यानस्थ नाथांच्या मस्तकावर आपल्या फण्याची छाया धरली आहे. ते पाहून तो घाबरून ओरडला. नाग तेथून निघून गेला. नाथांची समाधी भंग पावली. स्वामींनी त्यांना आज्ञा दिलेली होती, काहीतरी विशेष घटना घडली की ते परत ये. त्याप्रमाणे नाथ गडावर परत आले आणि गुरूंचे पाय धरून त्यांनी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा गुरु म्हणाले, आता अनुष्ठान समाप्त झाले आहे. आता आपण तीर्थयात्रेला जाऊ. 12 वर्षांच्या गुरु सहवासात नाथांनी शास्त्रांचे अध्ययन खूप केले होते. पण नंतर गुरूंनी स्वमुखाने त्यांना जो उपदेश दिला तो ब्रह्मज्ञान विषयक होता. नाथ गुरु समवेत तीर्थयात्रेला निघाले. ते वाटेत गोदावरी तीर्थावरील चंद्रवती नगरीला आले. तेथे त्यांना चंद्रभट नावाचा विद्वान विरक्त तपोनिष्ठ ब्राह्मण भेटला. त्याने रात्री भोजन झाल्यावर चतुश्लोकी भागवतावर म्हणजे भागवताच्या स्कंध 2 अध्याय 9 यातील 32 ते 35 या 4 श्लोकांवर उत्तम प्रवचन ऐकविले. ते प्रवचन ऐकून जनार्दन स्वामी प्रभावित झाले आणि त्यांनी नाथांना सांगितले, तूही ह्या 4 श्लोकांवर टीका लिही. त्याप्रमाणे नाथांनी पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामात चतुश्लोकी भागवतावर विद्वत्तापूर्ण आणि रसाळ भाष्य टीका पूर्ण केली.
त्यावेळी नाथांना एक दिव्य अनुभव आला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांना विचित्र काव्यस्फूर्तीने भारून टाकले. नित्य कर्म करीत असता, स्नान करताना, संध्या करताना, जेवताना सतत माझ्या दृष्टीसमोर ग्रंथाचा अर्थ प्रकट होत राहिला. गूढ असे ज्ञान प्रकट होऊ लागले. त्यावेळी गुरुच्या आज्ञेचे सामर्थ्य व तेज कसे असते ते मला कळले. असे त्या अनुभवाचे त्यांनी वर्णन केले आहे. तीर्थयात्रा करण्यात पुष्कळ दिवस गेले तेव्हा नाथ पुन्हा देवगिरी येथे आले. स्वामीही बरोबर होतेच. त्यानंतर स्वामींनी नाथांना उत्तर भारतातील तीर्थे करण्यास सांगितले व अष्टविनायक आणि 12 ज्योतिर्लिंगे यांचे दर्शन घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तीर्थयात्रा करून नाथ पैठणास आले. तेथे नाथांचे आजोबा चक्रपाणी व आजी यांची नाथांची पुनर्भेट झाली. जनार्दन स्वामींनी पूर्वी नाथांसाठी त्यांच्या आजोबांजवळ एक पत्र दिले होते. ते पत्र त्यांनी नाथांना दिले. त्यात स्वामींनी नाथांना अशी सूचना दिली होती की त्यांनी त्यापुढे पैठण येथेच राहावे आणि गृहस्थाश्रम स्वीकारून ईश्वर भक्ती चालू ठेवावी. कौटुंबिक जीवन. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे नाथांनी शके 1479 मध्ये सन 1557 मध्ये पैठण येथेच विवाह केला. वधूचे नाव गिरिजाबाई असे होते आणि ती वैजापूरची होती की दौलताबादची याची नीट नोंद आढळत नाही. पैठण येथेच वाडा बांधून नाथ स्थायिक झाले. उद्धव नावाचा एक नातलग त्यांच्या घरी राहायला आला आणि त्यांची सर्व कामे सेवाभावी वृत्तीने करू लागला. तो एक परदेशी ब्राह्मण होता असे काही संशोधकांचे मत आहे. पतिव्रता गिरजाबाई एकनाथांच्या जीवनात पूर्ण समरस झाली. श्रीखंड्य आणि उद्धव हे 2 सेवक नाथांना लाभले. जनार्दन स्वामींनी गृहस्थाश्रमाचा श्रेष्ठ आदर्श नाथांसमोर ठेवलेला होताच. नाथांच्या घरी तसेच आदर्श आचरण प्रत्ययास येत असे. इंद्रिय निग्रह, दानबुद्धी, भूतदया, सर्वानुभूती समता, अन्नदान, देवार्चन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, भक्ती, स्वाध्याय, शांत वृत्ती, समाधी, योग आणि तृप्ती, संतोष इत्यादी गुणांनी नाथांचे जीवन समृद्ध होते. गोदा, लीला आणि हरिपंडित अशी 3 अपत्ये नाथांना झाली. त्यापैकी गोदावरी ही मुलगी पैठणास मुदगलांच्या घराण्यात चिंतामणी यास दिली. मुक्तेश्वर हा कवी तिचाच मुलगा. दुसरी मुलगी गंगा गदग जवळच्या डंबल या गावी बाळकृष्ण पंत चंद्रकेतू यांना दिली होती. तिचे सासरचे नाव गोदा. तिला लक्ष्मी नावाची मुलगी होती. गुलबर्गा प्रांतातील महागाव येथील नारायण दीक्षित याला दिली होती. त्यांचे घराणे ग्रामजोशाचे होते. तिचा मुलगा म्हणजे शिवराम कल्याणीकर. त्यांनी गीता चंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला. एकनाथांचा पुत्र हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी होता आणि संस्कृत भाषेवरील अनेक ग्रंथ त्याने अभ्यासले होते. तो कर्मठ सनातनी वृत्तीचा होता. नाथ मात्र उदार आणि सहिष्णू होते. मुलाचे बापाशी पटले नाही. भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित अत्यंत रागावला आणि त्या रागाच्या भरात तो पैठण सोडून काशीला निघून गेला. पण पुढे स्वतः नाथांच्या भागवतावरील मराठी टीकेला काशीच्या पंडितांनी फार मोठ्या सन्मानासह शिरोधार्य मानले. तेव्हा हरिपंडिताला आपली चूक कळून आली. त्याचा राग गेला आणि तो पैठण येथे घरी पुन्हा राहण्यास आला. विद्वान आणि संत असा पिता व आग्रही पंडित असा पुत्र यांचा मतभेद संपुष्टात आला. नाथांनी समत्व बुद्धी ठेवून लोकांशी एकात्मता अनुभवीत आपला संसार ईश्वरमय करून टाकला.
त्यांचे घर म्हणजे बहुजनांचे विद्यापीठच बनले होते. त्यांचे जीवन म्हणजे ज्ञानदेवानी निरूपिलेल्या तत्वज्ञानाचे आणि आचरणाचे प्रात्यक्षिकच होते. व्यवहारात राहूनही त्यांचे मन जणू समाधी अवस्थेत असे. अनेक दैवी गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्या ठिकाणी लोकांना देवाचा प्रत्यय येत असे. भोळे भोळे लोक तरुण जातात हे त्यांनी पाहिले होते. त्या काळात पुरोहित वर्ग वेदविहित कर्मकांडात गर्क होता व सामान्य जनही कर्मकांडात व अवैध उपासनेत गुंतत होते. सर्वांना मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी जे कार्य ज्ञानेश्वरी द्वारा ज्ञानेश्वरांनी केले तेच भागवताच्या 11 स्कंधावर भाष्य लिहून नाथांनी पुढे सुरू ठेवले. पहिले 5 अध्याय लिहून झाल्यावर जनार्दन स्वामींनी ते वाचून संतोष व्यक्त केला. त्यामुळे नाथांना आणखी आत्मविश्वास वाटला. त्यांनी काशीस गेल्यावर शके 1495 पर्यंत एकंदर टीका पूर्ण केली. तेथील पंडितांना संस्कृतमधील ज्ञान मराठीत सामान्य लोकांना न सांगण्याच्या पारंपरिक अभिमानामुळे प्रथम नाथांचे भाष्य मुळीच आवडले नाही. पण त्या ग्रंथाचे वाचन नीट केल्यावर त्यांना ग्रंथाची मौलिकता कळली. त्यांनी त्या ग्रंथाची मिरवणूक काढली. अशा प्रकारे काशीत या ग्रंथाला परमोच्च मान मिळाला. अनेक विद्वान लोक त्यांचे शिष्य झाले. एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हे आख्यानक काव्य काशी येथे लिहून पूर्ण केले. नाथांनी पैठणात 40 वर्षे सर्वसमावेशक साम्य बुद्धीने संसार केला. त्यांचे आजा आणि आजी काही दिवस त्यांच्या घरी राहिले. नाथांचा संसार त्यांनी पाहिला व देह ठेवले. एक दिवस दौलताबाद येथे जनार्दन स्वामींनी समाधी घेतल्याची वार्ता नाथांकडे आली. पण एव्हाना नाथ स्थितप्रज्ञ झाले होते. त्यांनी सांगितले, फाल्गुन वद्य षष्ठीला येथे उत्सव करायचा आहे, त्याची तयारी कर. उद्धवाला कोडे उलगडेना तेव्हा नाथांनी सांगितले, जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीचा. त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन याच तिथीला झाले. मलाही त्यांनी दत्त दर्शनाचा लाभ याच तिथीला मिळवून दिला. स्वामींनी समाधी घेतली तीही याच तिथीला. आता यापुढेही अशीच महत्वाची घटना याच तिथीला घडेल, पण ती तुला नंतर कळेल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फाल्गुन वद्य षष्ठीला जनार्दन स्वामींची पुण्यतिथी म्हणून मोठा उत्सव केला गेला. त्यासाठी उद्धवाने नाथांच्या नावे सावकाराकडून 700 रुपये कर्ज काढले. मुदत संपली, लोक जेवायचे थांबले होते. सावकार येऊन सांगू लागला, आधी माझे कर्ज फेडा, कर्ज न फेडता जेवाल तर पांडुरंगाची शपथ आहे. सगळे उपाशी राहिले. सावकार परत गेला. तोच उद्धवाच्या रूपाने भगवंताने तेथे जाऊन सावकाराचे पैसे फेडले. सावकार नाथांकडे आला. त्यांची क्षमा मागून म्हणाला, तुम्हाला उपास पडला त्याबद्दल मला क्षमा करा. नाथ म्हणाले, क्षमा कशाला मागता, आम्ही कर्ज फेडल्यावरच जेवू. सावकाराला काही समजेना. शेवटी नाथांना कळले की उद्धवाचे रूप घेऊन भगवंताने नाथांचे कर्ज फेडले होते. नाथांची शांती, दया, क्षमा, सहिष्णुता आणि व्यापक दृष्टिकोन प्रसिद्ध आहे. त्यांच्यावर कोणी अन्याय केला तरी ते सहन करीत असत. ते उच्च नीच भाव मानित नसत. कोणताच भेद मानित नसत. त्यांची शांती कधी ढळत नसे. त्या संबंधी एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा नाथ गोदावरी नदीत स्नान करून परत येत होते. एक उद्धट मुसलमान अधिकारी माडीतल्या खिडकीतून त्यांच्या अंगावर थुंकला. नाथांनी मुकाट्याने परत जाऊन नदीत स्नान केले. ते परत येतात तो त्या मुसलमानाने पुन्हा थुंकी टाकली. नाथ पुन्हा स्नानाला गेले. तो पुन्हा थुंकला असे वारंवार झाले. तेव्हा तो मुसलमान पश्चाताप पाहून नाथांना शरण आला. कुटाळ ब्राह्मण. नाथ कधी रागवत नसत. त्यांना क्रोध आणण्याकरता काही कुटाळ माणसे प्रयत्न करीत.
असाच एक ब्राह्मण एकदा जोडे घालून देवघरात शिरला आणि ते पूजा करीत असता त्यांच्या मांडीवर बसला. नाथांनी त्याच्या पाठीवरून हात फिरून प्रेमळपणे त्याला सांगितले, आता जेवण करूनच जा. थोड्या वेळाने सर्वजण जेवणास भोजनास बसले. गिरजाबाई वाढत होत्या. इतक्यात तो ब्राह्मण नाथांना चिडविण्यासाठी गिरजाबाईंच्या पाठुंगळीस बसला. त्याला वाटले नाथांना राग येईल, तरी नाथांना राग आला नाही. ते पत्नीला म्हणाले, सांभाळ हो, ब्राह्मण खाली पडेल. ती माऊली म्हणाली, मुळीच काळजी करू नका. आपल्या हरीला पाठीवर घेऊन काम करण्याची मला सवय आहे. हा बाळ जरा मोठा आहे एवढेच. नाथाने एवढेच करून न थांबता त्या कुटाळ ब्राह्मणाला त्याच्या मुलांच्या मुंजीसाठी 200 रुपये हवे होते, म्हणून तेही दिले. तो ब्राह्मण नाथांना शरण आला हे सांगणे नकोच. श्राद्धाचे जेवण. नाथांच्या घरी वडिलांचे श्राद्ध होते. स्वयंपाक तयार झाला होता, तोच दाराशी काही अंत्यज थबकले. त्यांना त्या सुग्रास अन्नाचा वास आला आणि खाण्याची त्यांना इच्छा झाली. नाथ तर समदृष्टीचे होते. अंत्यज जेवले तरी आपले पितर तृप्त होतील ही त्यांची श्रद्धा होती. त्यांनी काय केले, त्या लोकांना घरात बोलविले. लगोलग त्यांच्या वस्तीत माणूस पाठवून आणखी लोकांना बोलविले. सर्वांना पुरेल एवढा स्वयंपाक करून नीट भोजन घातले. ते लोक संतुष्ट होऊन नाथांना नमस्कार करून परत गेले. मग नाथांनी सारे घर सारवले आणि श्राद्धाच्या ठरलेल्या ब्राह्मणांसाठी पुन्हा ताजा स्वयंपाक केला. पण ज्या घरात महार शिरले त्या घरात ब्राह्मण शिरेनात. जेवण तर दूरच राहिले. नाथांनी पुष्कळ विनवण्या केल्या. त्यावर ते ब्राह्मण उपरोधाने बोलले, आत्मा जर एकच असेल तर खुद्द पितरांना जेवायला बोलवा. नाथ म्हणाले, ठीक आहे, आपण स्वतः पहा. ब्राह्मण आत शिरले आणि पाहिले तो नाथांचे पितर आणि त्या ब्राह्मणांचे पितर प्रकट होऊन तेथे जेवत होते. तेव्हा ब्राह्मणांना उपरती झाली. ते जेवायला बसले आणि तृप्त होऊन घरी गेले. राण्या नावाच्या एका महाराणे नाथांना आपल्या घरी प्रेमाने जेवावयास बोलविले होते. तो आणि त्याची पत्नी पांडुरंगाचे भक्त होते. तो वारकरी होता. नाथांनी त्याच्याकडे जाण्याचे मान्य केले. तेव्हा ब्राह्मण्य बुडाले म्हणून पैठणमधील ब्राह्मणांनी नाथांच्या विरुद्ध गदारोळ केला. ब्राह्मण त्यांच्या घरी आले. पाहतात तो नाथ घरातच होते आणि तिकडे राण्या महाराकडे पण जेवत होते. ब्राह्मण काय करणार, त्यांच्या विरोधाची धारच बोथट झाली. भगवंतानेच नाथांचे रूप धारण केले होते. एकदा गोदावरी नदीवर नाथ दुपारी संध्येसाठी चालले होते. उन्हाळा मी म्हणत होता, पायाला चटके बसत होते. त्यांना वाटेत एक महाराची बाई भराभर चालताना दिसली आणि तिचे पोर मागून धावत होते. ते पटकन पडले, रडू लागले. नाथांना दया आली. त्यांनी त्या मुलाला उचलले. आपल्या उपरण्याने त्यांचे तोंड डोळे पुसले. त्याला कडेवर घेऊन त्याच्या डोक्यावर उपरण्याची छाया करून भराभरा जाऊन त्या बाईला ते मूल त्यांनी दिले. नाथांचे मन असे दयाळू होते. हा दयाळूपणा मनुष्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांच्या जीवनातील प्रसिद्ध कथा म्हणजे काशीहून आलेले गंगेचे पाणी जे रामेश्वर येथे जाऊन घालायचे असते, ते त्यांनी वाटेतच तहानेने तडपडणाऱ्या उन्हात पडलेल्या एका गाढवाच्या तोंडात ओतले. गंगेची कावड हरिपंताने आणली होती. पैठणचे अनेक लोक बरोबर घेऊन नाथ मुलाचे स्वागत करण्यास मार्गात पुढे गेले. तेव्हा ही घटना घडली. सर्व लोकांना राग आला. एवढ्या कष्टाने आणलेली गंगा रामेश्वरपर्यंत नेली असती तर केवढे पुण्य मिळाले असते. पण नाथांनी सर्वांची समजूत घातली. भूत दयेपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही हे त्यांनी सर्वांना पटवून दिले. अर्थात त्या गंगेचा प्रवास पैठणरूपी रामेश्वरापर्यंत झाला. कृष्णदास मुदगलावर कृपा. रामकृष्ण मुदगल या पंडिताने रामायण लिहिण्यास घेतले.
पुष्कळसे लिहून झाले होते, पण एका ज्योतिषाने त्याला असे भविष्य सांगितले की तू लवकर मरशील आणि रामायण अपुरे राहील. तो नाथांकडे गेला, सारी हकीकत त्यांना सांगितली. नाथाने रामायणाचा काही भाग वाचून पाहिला, तो त्यांना आवडला. ते त्या पंडिताला म्हणाले, उरलेली कथा किती दिवसात पुरी करशील असा तुझा अंदाज आहे? माझ्या घरीच राहा आणि पुढे लिहायला लाग. तो पंडित नाथांच्या घरी राहिला. 11 दिवसात त्याने कथानक पूर्ण केले आणि त्यानंतरच तो यथावकाश मरण पावला. ज्योतिषाचे म्हणणे खोटे ठरले. नाथाने त्या पंडिताचा अपमृत्यू टाळला होता. हरिपंडित आणि सहस्त्र भोजन. नाथ अस्पृश्यता मानित नसत. वेदांत ज्ञान मराठीत सांगत असत. या गोष्टीचा राग येऊन त्यांचा मुलगा हरी घर सोडून काशीस निघून गेला. नाथांना त्याचा विरह सहन होईना. तेव्हा त्याची समजूत घालून त्याला परत आणण्यासाठी ते काशीला गेले. त्यावर हरिपंडिताने अशी अट घातली की नाथांनी मराठीत वेदांत ज्ञान व पुराण सांगायचे नाही. त्या अटीवर तो परत आला. नाथाने आपले पुराण बंद केले. हरिपंडित पुराण सांगू लागला, पण श्रोत्यांची गर्दी अगदीच ओसरली. पुराण ऐकायला येणारी एक वृद्ध स्त्री नाथांना म्हणाली, महाराज, माझी पूर्वीची श्रीमंती जाऊन मी आता गरीब झाले आहे. मला सहस्त्र ब्राह्मण भोजन घालायचे होते, पण तो संकल्प अपुरा राहिला. आता एकच इच्छा आहे, आपण माझ्या घरी भोजनास याल काय? हरिपंडितानेही तिची भावना जाणली. तोही जाण्यास तयार झाला, पण तो म्हणाला, मी स्वतः स्वयंपाक करीन. त्याप्रमाणे नाथ व हरिपंडित त्या वृद्ध स्त्रीच्या घरी गेले. हरिपंडिताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथ आणि भोजनास बसले. तो भोजनास बसले. बाईने हळूच एक लाडू नाथांच्या पानात घातला. भोजन संपले तेव्हा नाथाने हरीला दोघांच्या पत्रावळी उचलायला सांगितले. तेव्हा नाथांच्या एका पत्रावळी खाली अनेक पत्रावळी दिसू लागल्या. सहस्त्र पत्रावळी त्याला उचलाव्या लागल्या. वृद्ध बाईच्या उत्कट भक्तीमुळे केवळ नाथांना जेवायला घालून तिला सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे पुण्य लाभले होते. त्यावेळी हरिपंडिताने नाथांचे पाय धरले. नाथाने त्याला भक्तीचा उपदेश केला. त्याच्या मनातून मराठी विषयीचा दुजाभाव आणि स्पृश्यास्पृश्य भाव नाहीसा झाला. भावार्थ. रामायण. नाथांचे पुराण ऐकायला तेजस्वी स्त्रीच्या रूपात गोदावरी नदी येत असे अशी कथा आहे. म्हणून आजही पैठणला पुराण सांगताना गोदावरी नदीकाठी एक पाट मांडून ठेवण्याची पद्धत आहे. नाथ भावार्थ रामायण नावाचे मोठे काव्य रचून त्याचे निरूपण करीत होते. आता त्यांचे उतारवय झाले होते. गावबा नावाच्या एका मठ्ठ मुलाला त्याच्या आईने नाथांकडे पुरणपोळी मिळेल म्हणून पाठविले होते. तुला पुरणपोळी मिळेल, पण तू रामायण ऐकले पाहिजे अशी अट नाथाने घातली. गावबा रोज रामायण ऐकत होता. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत रामायण रचना होत आली. नाथ श्रोत्यांना म्हणाले, मी आता आपला सर्वांचा निरोप घेत आहे. मला प्रभूचे बोलावणे आले आहे. श्रोत्यांना वाईट वाटले. त्यांनी विचारले, हे रामायण पूर्ण कोण करील? हा गावबा पूर्ण करील असे म्हणून नाथाने गावबाला जवळ बोलाविले आणि त्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला. गावबाने नाथांना प्रणिपात केला व लगेच तो पुढील रामायण कथा ओवी रूपात सांगू लागला. त्याच्या वाणीतून नाथच बोलत आहेत असे श्रोत्यांना वाटले. गावबानेच भावार्थ रामायण पूर्ण केले. फाल्गुन वद्य पंचमी शके 1521 या दिवशी नाथांची प्रकृती बिघडली. त्यांना मूर्छा आली. इतरांसारखंच नाथ देह ठेवणार की काय अशी शंका काही लोकांच्या मनात आली. नाथाने ती शंका मनोमन जाणून उद्धवाला म्हटले, मी उद्या जलसमाधी घेणार आहे.
उद्या फाल्गुन वद्य षष्ठी आहे. उद्धवाला नाथांनी पूर्वी सांगितलेले षष्ठीचे महात्म्य आत्ता उलगडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला दिंडी निघाली. गोदावरी तीराच्या वाळवंटात गेली. नाथांनी अखेरचे कीर्तन केले. लोकांनी विचारले, महाराज आपण परत केव्हा येणार? तेव्हा नाथांनी तेथेच एक अभंग रचला आणि म्हटला. त्यात ते म्हणाले, जय धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तय आम्हा येणे पडे संसार स्थिती, नाना मते पाखंड कर्म ठाई अति बंड, तयाचे ठेचावे तोंड हरिभजनी इत्यादी विचार त्या अभंगात त्यांनी सांगितले. नंतर नाथ गोदावरीच्या प्रवाहात शिरले. कृष्ण कमल तीर्थावर त्यांनी आपला देह जलार्पण केला. त्यांचा पार्थिव देह वर आल्यावर हरिपंडितांनी अग्निसंस्कार केला. नंतर तेथे नाथांची समाधी बांधण्यात आली. मराठी संत पंचकात एकनाथ महाराजांचे नाव सन्मानाने घेतले जाते. ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनीच शुद्ध केली. नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, रामदास आणि तुकाराम यांच्या भक्तिरस परिपूर्ण व तत्वज्ञानयुक्त अमोघ वाणीत जे साहित्य उपलब्ध आहे ते मराठी संस्कृतीचे हृदयच आहे. हरे नमा, हरे नमा, हरे नमा.